चला तर मग विणे दोघांतली ही तुटीना या मालिकेच्या आजच्या भागात आता स्वानंदी समरच्या प्रश्नाचं उत्तर देते की नाही ते बघूयात. तर समर मस्तपैकी साडी घेऊन येतो आणि तो आजीच्या खोलीत येतो आणि बोलतो की आजी ऐक ना. तेव्हा आजी करते फक्त. तेव्हा समर बोलतो की आजी ऐक ना. तेव्हा आजी बोलते की मी असंच ऐकते आणि तू पुढे बोलशील तर ऐकेल ना. तेव्हा समर बोलतो की आजी ही बघ ही साडी आहे, ही स्वानंदी मॅडमला जाऊन दे ना. तेव्हा आजी बोलते की मी का देऊ. तेव्हा समोर बोलतो की अगं आजी दे ना, असं काय करते. तेव्हा आजी बोलते की हो पण मी का देऊ. तेव्हा आजी बोलते की मग मला मूवीला घेऊन जाशील का मायकल जॅक्सनच्या. तेव्हा समोर बोलतो की आजी आता हे कुठून मध्ये आलं, मला आधी सांग ही साडी स्वानंदी मॅडमला दे. तेव्हा आजी बोलते की बरं ठीक आहे, पिंट्याने आणली म्हणून सांगते. तेव्हा समोर बोलतो की आजी असं काय करते, मी का सांगू, मी आणली म्हणून नाही, तू आणली म्हणून असं सांग. आणि काहीतरी प्रोग्राम आहे ना वटपौर्णिमा वगैरे, तर त्यात नेसतील वगैरे कार्यक्रमासाठी. तेव्हा आजी बोलते ही पण तुझं नाव का नको सांगू, मी तर आणलीच नाही आहे ना. तेव्हा समोर बोलतो की आजी दे ना पण तू. तेव्हा आजी बोलते की पिंट्या स्वानंदीने उत्तर दिलं नाही म्हणून अपसेट आहेस ना. तेव्हा समोर बोलतो की आजी त्या काही बोलल्याच नाही म्हणून मला कळत नाही आहे. तेव्हा आजी बोलते की अरे ती पण तुझ्या मनात तिच्या मनातलं बोलेल, लवकरच बोलेल. बरं देते मी साडी म्हणून आजी साडी घेऊन जाते. इकडे आजी साडी घेऊन येते आणि स्वानंदी पूर्णपणे त्याच गोष्टींमध्ये गुंतलेली असते जशा प्रकारे समरने तिला प्रपोज केलेलं असतं. तेव्हा आजी येते आणि बोलते की तेव्हा स्वानंदी बोलते की आजी. तेव्हा आजी बोलते की काय ब्रेसलेटची गप्पा मारत होती वाटतं, का त्याच्याकडेच बघणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी. तेव्हा आजी तिला चिडवत असते की काय गं माझ्या पिंट्याला लटकवून ठेवलं आहेस म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला कसं कळलं. तेव्हा आजी बोलते की माझी खबरी पसरल्यात इकडे तिकडे. आणि तेव्हा स्वानंदी बोलते की निकिताताई. तेव्हा ते दोघे हसत असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी ते तुम्हाला काही बोलले का. तेव्हा आजी बोलते की बोलले ना आणि काहीतरी द्यायला पण सांगितलं आहे. तेव्हा ती स्वानंदीला साडी देते. तेव्हा स्वानंदी बोलते की माझ्यासाठी आणली आहे त्यांनी. तेव्हा आजी बोलते की खूप कधीची घेऊन ठेवली होती, पण माझा पिंट्या लाज जाळू आहे ना गं म्हणून द्यायला लाजत होता. तेव्हा आजी बोलते की हे बघ आणि पटकन उत्तर दे म्हणून आजी तिथून चालली जाते. तेव्हा स्वानंदी खूप मनातल्या मनात हसत असते. इकडे मल्लिका विचार करत असते आणि ती बोलत असते की काय चाललं आहे आपल्या घरात, समरला वेडबीड लागलं आहे का. आधी तर समरने फक्त नावापुरती लग्न केलं होतं, नंतर मैत्रीण म्हणून मिरवत होता. आता तर काय म्हणे त्याने प्रपोज केलं आहे. मला वाटलं नव्हतं की समरची चॉईस स्वानंदीसारखी मुलगी असेल. तेवढा तिथे अंशू येतो आणि अंशू बोलतो की मॉम मी एका महत्त्वाच्या बेटिंगवर पैसे लावायचे आहेत, मला पैसे हवे आहेत, कॅश आहे ना तुझ्याकडे, तुझ्या कपाटातनं घेतो. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू तेव्हा माझ्याकडे कॅश नाही आहे. तेव्हा अंशू बोलतो मग दागिने वगैरे असतील ना. तेव्हा मल्लिका बोलते की तुझ्या डोक्यात फरक पडला आहे का. इकडे मल्लिका चिडचिड करत असते. तेव्हा अंशू बोलतो की मॉम का चिडचिड करतेस. तेव्हा मल्लिका बोलते की तू इकडे बेट लावत बस, फालतूचे जुगार खेळत बस आणि तिकडे समरने स्वानंदीला प्रपोज केलं. तेव्हा अंशू शॉक होतो आणि बोलतो की काय प्रपोज केलं. तेव्हा तो एकदम विचारात पडतो. तेव्हा मल्लिका बोलते की ए कुठे हरवलास, काय चाललं आहे. तेव्हा अंशू बोलतो की मॉम आपल्याला सूसच्या भरोश्यावर राहून नाही चालणार, आपल्याला काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे. तेव्हा मल्लिका बोलते मी करतेच रे, तू कुठे, तू फालतूच्या बेट लावत बसला आहे. तेव्हा अंशू बोलतो की मी बाहेर एक प्रो माणूस बघतो आणि साईन करतो. तेव्हा मल्लिका बोलते की नाही मला बाहेरचा कुठलाही माणूस नको आहे, कळलं, मला बाहेरच्या कुठल्याही माणसावर विश्वास नाही आहे. इकडे दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी समरने दिलेली साडी घालून स्वानंदी मस्त तयार होते. तेवढ्यात समर येतो आणि समर स्वानंदीकडे बघतच असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं दिसते नाही. तेव्हा समर बोलतो की हो खूपच छान. तेव्हा स्वानंदी जाते. तेव्हा समर बोलतो की बरं मला एक सांगा की काय एवढं आज नटून थटून एवढं साडी वगैरे काय काय आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे आज वटपौर्णिमा आहे ना. तेव्हा समर बोलतो की हो का, अच्छा. तेव्हा स्वानंदी बोलते की माझा उपवासही आहे. तेव्हा समर बोलतो की का, तुम्ही का उपवास धरला, तुम्ही तर धरणार नव्हतात ना, तुम्ही वटपौर्णिमा करणार नव्हतात ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आजीने सांगितलं ना आणि शेवटी आजींचा मान तुमच्यापेक्षा मोठा आहे ना म्हणून मी केली. तेव्हा स्वानंदी मनात बोलतो की एवढे का चढवत आहेत स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी पण मनात बोलत असते की आता पुन्हा नाही छळणार, तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या, आता माझी बारी. तेव्हा स्वानंदी बोलते की ऐका ना. तेवढ्याच समरला आनंदचा फोन येतो आणि तो ऑफिसबद्दल सांगत असतो
आणि तो त्याला बोलवत असतो ऑफिसला. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे येतो मी. अरे तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही चाललात का? तेव्हा समर बोलतो की हो. तेव्हा स्वानंदी बोलते की थांबा ना, मला तुम्ही भेटाल का? तेव्हा समर बोलतो की अरे ऑफिसमधनं बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की भेटा ना, फक्त 15 मिनटं. तेव्हा समर बोलतो की कुठं? तेव्हा स्वानंदी बोलते की वडाच्या झाडाजवळ. तेव्हा समर बोलतो की बरं, ऑफिसला गेलं की कळवतो. आणि तिथून तो चालला जातो. इकडे सूज साईन करत असते, तेवढ्यात मल्लिका येते. तेव्हा सूज दाखवते की मॉम इन लॉ बघा. तेव्हा मल्लिका बोलते की समरचा तो मर जो आहे ना, तो एकदम व्यवस्थित नाही आला आहे म्हणून. तेव्हा ते दोघी बोलत असतात. तेव्हा तेव्हा मल्लिका सूजला भरवत असते की तुला काय, समरने तिकडेच आनंदीला प्रपोज केलं आणि तू इथे काय करतेस म्हणून. तेव्हा सूज बोलते की अरे वा, म्हणजे त्यांच्यात रिअल लव्ह स्टोरी होणार. तेव्हा मल्लिका बोलते की कशी भोळीच गं तू. अगं तुझ्या लग्नाबद्दल तिने एकदाही हॅपीनेस व्यक्त केला नाही आणि तू तिच्या लग्नाबद्दल किती हॅप्पी होते. तेव्हा सूज बोलते की हो ना. तेव्हा सूज सूज थोडी बुद्धीने कमी असते, त्याच्यामुळे ती जिकडे पाणी वाहेल तिकडे वाहत जाते. तेव्हा मल्लिका बोलते की ते बघ, ती तिकडे एवढी खुश आहे, तुला तुझे सगळे अधिकार तिने हिसकावून घेतले. तेव्हा सूज बोलते की किल्ले आहेत ना. तेव्हा मल्लिका बोलते की किल्ले असून काय करते, हे असं चालणार नाही. तेव्हा सूज बोलते की मग काय करावं लागेल. तेव्हा मल्लिका तिला सांगते. तेव्हा सूज बोलते की ठीक आहे, मी स्वानंदीताईची पूजा बिलकुलच सक्सेस होऊ नाही देणार. इकडे स्वानंदी आणि निकिता बोलत असते. तेव्हा स्वानंदी निकिताला सांगत असते की समरने साडी दिली म्हणून. तेव्हा निकिता बोलते की लट्टू झाला असेल. तेव्हा ती वटपौर्णिमेबद्दल सांगत असते. तेव्हा स्वानंदी सांगत असते की निकिता सांगत असते की समरला घेऊन जाय. तेव्हा स्वानंदी सांगते की आनंद दादांनीच त्यांना फोन करून ऑफिसला बोलवलं आहे. तेव्हा निकिता बोलते की काय, हा आनंद पण ना, थांब बघतेच मी त्याच्याकडे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय फायदा एवढा तयार होऊन. तेवढ्यात स्वानंदी आजीकडे येते आणि बोलते की आजी. तेव्हा आजी पेपर वाचत असते, स्वानंदीकडे बघते. तेव्हा आजी बोलते की सुंदर दिसतेस गं. तेव्हा स्वानंदी लाजत असते. तेवढ्या तिथे सूज आणि मल्लिका येते. तेव्हा सूज बोलते की ताई कुठे चाललीस तू. तेव्हा स्वानंदी बोलते की वटपौर्णिमेच्या पूजेला. तेव्हा सूज बोलते की मला का सांगून चालली नाही आहेस. तेव्हा स्वानंदी बोलते की सूज काय बोलतेस तू. तेव्हा सूज बोलते की मग अगं घरातली किती कामं आहेत, सगळी कामं करून घ्यायची होती. तेव्हा स्वानंदी बोलते की मी. तेव्हा सूज बोलते की माझी रूम रिअरेंज करायची, स्टाफला सांगायचं आहे सकाळचा मेन्यू. तेव्हा स्वानंदी बोलते की रूम रिअरेंज आणि मी. तेव्हा स्वानंदी बोलते की सूज तू काळजी करू नको, मी सकाळी लवकर उठते की नाही, स्टाफला सगळं सांगून ठेवलं आहे मी. तेव्हा सूज बोलते की माझं ऐकत नाही ना, म्हणून मी तुला सांगितलं, तुझंच ऐकतो ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आपण कसं आहे हे कळलं की बरोबर स्टाफ तुझं पण ऐकेल. तेव्हा स्वानंदी तिचेच बोलती तिला बंद करते. तेव्हा स्वानंदीला कळलेलं असतं की मल्लिकाने हिला पाठवलं आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी मल्लिकाला सांगते की काय आहे ना, मला माझ्या बहिणीला काय करायचं काय नाही ना, हे मी बघील काकू, तुम्ही काळजी करू नका. आणि मी रावी खपवून घेणार नाही, मग ती लहान बहीण असली तरी. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.